आज मराठवाड्याच्या नक्कीच आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर येथे देखील प्रचार जोरात सुरू आहे. खैरे साहेबांच्या प्रचारासाठी आज आलेलो आहे आणि खात्री आहे की ही सीट पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जिंकेल. दिग्गजच्या निधनानंतर उद्धव ठाकरे त्याच्या संपत्तीबद्दल जाऊ दे ना, विचार मला वाटतं खोटारड्यांकडे ऐका, मी पहिलंच सांगितलेलं आहे, ज्या व्यक्तीने ते गेल्यानंतर एवढी वर्ष शिवसेनेत जी काही पदं घ्यायची होती ती घेतली, अगदी एवढी मंत्रीपदपर्यंत, ह्या व्यक्तीला आम्ही उत्तर द्यायचं. हे एवढे खोटे बोलणाऱ्याला आम्ही उत्तर देत नाही. त्यांनी मला वाटतं एवढे खोटे बोलणाऱ्याने आणि एवढा जो प्रकार केला गद्दारीचा उद्धव साहेबांच्या सगळ्यात कठीण काळात, त्यांना जनता उत्तर दिली. महागाई आहे, बेरोजगारी आहे, निवडणूक ह्याच्याबद्दल आहे. निवडणूक 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यावर नाही आहे, भविष्यावर आहे आणि त्याच्यावर त्यांनी बोलावं. जाहिरात आली होती जी ग्राफिक डिझायनरची, तिथं मराठी माणसाला बंदी केलेली आहे. बरोबर आहे. आणि हे आपण पाहिलं असेल, ही मुंबईतली ॲड आहे, ह्याच्यावर आम्ही सगळे आंदोलन करत आहोत, बोलत आहोत, आपण आपल्या माध्यमातून आलेलं आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की पुढे जर पुन्हा एकदा भाजपचं सरकार बसलं आपल्या डोक्यावर, तर हे प्रत्येक मराठी माणसाला काय, प्रत्येक महाराष्ट्रातलंच नाही तर इतर सगळ्या राज्याच्या लोकांना हीच वागणूक मिळेल. गुजरातसाठी तुमच्यासोबत असलेल्या पक्षाच्या एका नेत्यानं अपमान केला. मला वाटतं जर बाळासाहेब मला असते, वाटतं तर घटनाबाह्य त्यावर मुख्यमंत्री बोलले असते. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं नाही आहे. आपण पाहत असाल आज सगळेच उमेदवार म्हणून आहेत, पक्ष म्हणून आहेत. आपण एक पाहतोय आज देशभरात स्थिती अस्थिर आहे देशाची आणि त्यांनी महाराष्ट्राबद्दल बोलावं. आज जे महाराष्ट्रात आपण पाहतोय वातावरण बिघडत चाललेलं आहे, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. तो विषय त्यांनी मुद्द्याचं बोलावं आणि मुद्द्यावर बोलावं. मला वाटतं एक महत्त्वाचं आपण पाहिलं असेल, एकंदर मुंबईत जर पाहिलं आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर एक नक्की दुःख आहे, एक नक्की राग आहे प्रत्येक इथे आपल्या मनात की सगळे जे उद्योग आहेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये भाजपाच्या सरकारने गुजरातला पाठवले. मराठी विरुद्ध गुजराती असा वाद नाही आहे, पण नक्कीच महाराष्ट्राला अशी ट्रीटमेंट, अशी वागणूक का दिली जाते गुजरातसाठी, हा एक प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात आणि तो राग देखील धगधगता आहे. इकडच्या तरुणांचं आपण बघतोय बळी जातोय, कारण गुजरातला सगळे उद्योग चालले. शिंदे यांनी उद्धव हो, ठाकरे म्हणून ते 22 वर्षानंतर शिवसेनेत होते ना आणि सगळ्या पदांना त्यांनी भोगले. नाही, त्यांनी आणखी एक वेगवेगळे मुद्दे मांडले. बघा काय आहे की ते ठाणे जिल्ह्याचं पद सोडायला भाग खोटारड्यांना मी पाडलं. उत्तर देत नाही. नाही, मानसिक त्रासही दिला असं म्हणणं आहे केलंय. त्यांचं. तुम्ही सहमत आहेत का की ठाकरेंना लागणारी गोळी? एक मिनिट, पहिली गोष्ट म्हणजे तो वादच नाही, महत्त्वाची गोष्ट हीच आहे. आज आपण पाहतोय निवडणूक, आपली बेरोजगारी जी वाढत चाललेली आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याच्यावर आहे, महागाई जी वाढत चालली आहे देशामध्ये त्याच्यावर आहे. कोणी काय वैयक्तिक स्टेटमेंट करावं तो त्यांचा भाग आहे. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आमचे जे विषय आहेत ते ह्या देशाचे आहेत, महत्त्वाचे आहेत. आपण पाहिलं असेल काल पण एअरफोर्सच्या एका ताफ्यावर हमला झालेला आहे. तो कसा झाला? खरं जर पाहिलं गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिक्युरिटी टाईट केली जाते, चप्प्याचप्प्याला पोलीस बसवले गेलेले आहेत, चेकिंग सुरू आहे आणि ह्या काळात असं अटॅक होणं, आपल्याला सांगितलं होतं 370 नंतर आतंकवाद संपला. चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यावर आपण पाहतोय कारवाईची तर मागणी केलेलीच आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, देशभरात आपण पाहतोय महागाई वाढत चाललेली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि मुद्द्यावर बोलावं भाजपने. आता ऐका ना, एक नानाभाऊ पटोले असं म्हणाले की हे सगळे अग्निवीरांची टीम आहे, म्हणजे अशोक चव्हाण असतील किंवा शिंदे असतील, अग्निवीर असं त्यांना संबोधित केलं. मला वाटतं एक आहे, जरी संबोधित केलं असेल तरी खरे जे अग्निवीर आहेत त्यांच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय त्यांना 21व्या वर्षी रिटायरमेंट दिली जाते पूर्ण ट्रेन केल्यानंतर. काँग्रेसने तर हे सांगितलं की ही योजना संपून आम्ही ते रितसर त्यांना आर्मीमध्ये जॉब देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.